आमच्या नावे या तीर्थभूमीमध्ये आम्हाला आणल्याबद्दल ख्रिस्ताचा शरीर रक्त स्वीकार करणाऱ्या आम्ही शुद्ध आणि पवित्र होत आहोत आणि येशूच्या शरीर रक्ताचा पवित्र योग्यतेने या संत यांचा शरीर पवित्र झालेलं आहे आणि या भूमी पवित्र झालेला आहे. आम्ही देखील परमेश्वराचा शरीर रक्त स्वीकार करणारे आमच्या पण जीवनामध्ये बदल घडू दे म्हणून प्रार्थना करतो. आकाराच्या सगळ्या शक्ती त्याचा पवित्र आत्म्याच्या नावाने देवाचा स्तुती आराधना करणारी या लेकरांच्या जीवनातून कायमचा लांब जाऊ दे त्यासाठी हेतू आम्ही मनामध्ये ठेवलेला आहे. विशेष प्रकारे आमच्या आत्म्याचं शुद्धीकरण, आमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचं शुद्धीकरण या सर्व हेतू आम्ही संत मरियम तेरेसा यांच्याद्वारे येशूच्या चरणी समर्पण करत आहोत. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावे. हे आमच्या स्वर्गीय बाबा वर्षाचा असताना तिने तिचं जीवन येशूला समर्पण केलेले. तरी सिस्टर बनण्यासाठी त्या काळामध्ये जसे पुन्हा इकडे देत आहे तसे कॉन्व्हेंटमध्ये पण पैसा द्यावा लागते. काहीतरी 150 रुपया काहीतरी द्यायचं होता. ते पैसा द्यायला त्याच्याकडे नव्हता म्हणून त्या कॉन्व्हेंटमध्ये जॉईन व्हायला जमलं नाही म्हणून ഹോളി ഫാമിലി പിന്നെ സ്ഥാപിച്ചതാണ്. പിന്നെ നന്ദറിന് त्यांनी स्वतःचा കോൺഗ്രിഗേഷൻ സ്ഥാപന 38ാമത്തെ വയസ്സിൽ ഒരു ഏകാന്ത ഭവനം വീട്ടില് അപ്പൻ കുടിക്കുകയായിരുന്നു. ഈ സമ്പത്തൊക്കെ പോയതുകൊണ്ട് അപ്പൻ കുടിക്കുകയായിരുന്നു. അതുകൊണ്ട് മൂത്ത മകനും കുടിക്കുകയായിരുന്നു. വീട്ടില് സ്വസ്ഥത ഉണ്ടായിരുന്നില്ല. അപ്പോൾ ഒരു ഏകാന്ത ഭവനം പണ്ട് കിട്ടുവാണെങ്കിൽ അങ്ങോട്ട് മാറാമെന്ന് വിചാരിച്ചു. അങ്ങനെ അമ്മ ആധ്യാത്മിക പിതാവ് അടുത്ത പാരിഷിലെ ഫാദർ ജോസഫ് വിധേയത്തിൽ ആധ്യാത്മിക പിതാവായിരുന്നു. അദ്ദേഹത്തെ കുമ്പസാരവും കുർബാനയും പിന്നെ അങ്ങനത്തെ പൈശാചിക പരീക്ഷണങ്ങൾ ഒത്തിരിയേറെ ഉണ്ടായിരുന്നു. 10,000 പിശാചുക്കളാണ് ഈ അമ്മയെ പരീക്ഷിച്ചിരുന്നത്. 3 വർഷം കണ്ടിന്യൂസ് ആയിട്ട് ഈ अम्मയെ പരീക്ഷിച്ചിരുന്നു. चित्रांचा जीवनामध्ये खूप गरिबी होते. पप्पा त्या गरिबीमुळे दारुडी झाला. पप्पांच्या मागे भाऊ पण दारुडी होता आणि सिस्टर म्हणताय की 10,000 शैतानी शक्ती सिस्टरांच्या मागे लागायचा आणि सिस्टरांना त्याच्यावर घेऊन त्रासीवर देत होते. त्या सर्व गोष्टीतून सिस्टर जगली. ഇടയ്ക്ക് 33ാമത്തെ വയസ്സിലാണ് ഈ പഞ്ചക്ഷതം കിട്ടുന്നത്. അന്നത്തെ ഡ്രസ്സായിരുന്നു ചട്ടയുമുണ്ട്. ഇവരാരും കണ്ടു കാണില്ല. അപ്പൊ ആ 33ാമത്തെ വയസ്സിൽ ഈശോ മരിച്ച സമയത്ത് തന്നെ ആ തിരുവയസ്സിൽ തന്നെ ഈ അമ്മയുടെ 33ാമത്തെ വയസ്സിൽ പഞ്ചക്ഷതം കിട്ടിയതാണ് ഇവിടെ കാണുന്നത്. 30 वर्षाचा असताना येशूचा जे 5 जखम आहे ते अनुभव सिस्टरना आले. हे तेव्हा तिच्या अंगामध्ये होते ते कपडा आहे. हे कपडा तेव्हा सिस्टरांच्या अंगामध्ये होते. हे असे रक्त वाहिलेले कपडा आहे. പിന്നെ 38ാമത്തെ വയസ്സിലാണ് ഒരു ഏകാന്ത ഭവൻ പല സ്ഥലത്തും തെണ്ടാനൊക്കെ ആയിട്ട് പോയി. അങ്ങനെ കുറച്ച് പൈസ സ്വരൂപിച്ച് ഒരു ഏകാന്ത ഭവൻ അന്നത്തെ ആ വികാരി അച്ഛനായിരുന്ന ആധ്യാത്മിക പിതാവായിരുന്ന അച്ഛനും ഈ സിസ്റ്ററും കൂടെ അങ്ങനെ പിതാവിന്റെ അനുവാദത്തോടു കൂടി അവിടെ പണിതു. അങ്ങനെ വേറെ 3 പേരും കൂടെ ഇവരെ അങ്ങോട്ട് താമസം മാറ്റി. അപ്പോൾ അങ്ങോട്ട് പണിത് കഴിഞ്ഞപ്പോൾ അവർ താമസം മാറ്റി. അപ്പോൾ അന്നത്തെ മെത്രാനച്ചനായിരുന്ന ആള് ജോൺ മേനാച്ചേരി പിതാവ് ഇവരെ ഒരു കോൺഗ്രിഗേഷനായിട്ട് സ്ഥാപിച്ചു. കാരണം
ഈ അമ്മയ്ക്ക് 43 ഏറെ സമയം പ്രാവശ്യം അപ്പാരിഷൻ ഉണ്ടായിട്ടുണ്ട്. ഹോളി ഫാമിലിയാണ് പ്രത്യക്ഷപ്പെട്ടത്. ഇവർ പറഞ്ഞു മാതാവിൻ്റെ കോൺഗ്രിഗേഷൻ പേര് കൊടുക്കാറുണ്ട്. പക്ഷെ മെത്രാൻസ് പറഞ്ഞു ഇത്രയും പ്രാവശ്യം ഹോളി ഫാമിലി പ്രത്യക്ഷപ്പെട്ടത് കൊണ്ട് ആ പേര് തന്നെ കൊടുക്കാമെന്ന് പറഞ്ഞ് 1914 ഇത് സ്ഥാപിച്ചു, हॉली फॅमिली काँग्रेस. 43 वेळी तिला पवित्र कुटुंबाचा विशेष दर्शन मिळालं. म्हणून कॉन्ग्रिगेशनला जेव्हा नाव द्यायचं पाळी आली तेव्हा असं विचार केला की माता मरियाचं नावाने ठेवायचं आहे का. त्यांनी बिशप मेनाचेरी ज्यांच्याविषयी काल मी तुम्हाला बोललो त्या बिशप मेनाचेरी त्यांनी सांगितलं की 43 वेळी कुटुंब प्रगट झालेलं आहे म्हणून आपण होली फॅमिली म्हणून नाव ठेवूया. सुरुवातीला आर्थिक परिस्थिती नव्हता म्हणून एक छोटीशी खोलीमध्ये शांत प्रार्थनामय जीवन सिस्टर देत होते. त्यानंतर आर्थिक परिस्थिती नव्हता म्हणून हे सर्व होत होते. मग थोडा पैसा वगैरे त्यांनी गोळा करायला प्रयत्न केला तरी काय झालं नाही. शेवट 8 एकर जमीन इकडचे एक फादर या कॉन्ग्रिगेशनसाठी दिलं. कारण तोपर्यंत 52 सिस्टर झाले तोपर्यंत आणि त्यांच्या सोबत 10 अनाथ मुली होत्या आणि त्यांच्यासाठी ही जागा त्या फादरने दिलं. ते आपण निस्सा केले तिकडे दोन्ही बाजूला जे संत आहेत त्यांच्यामध्ये त्या फादरांचा पण तिकडे खबर आहे. आर्थिक परिस्थितीमुळे कन्स्ट्रक्शनच्या संबंधामध्ये जे प्रॉब्लेम होता ते सॉल्व करण्यासाठी देवाने त्यांना एक आयडिया दिले की इथे आपण केरळमध्ये तेव्हा 3 राज्य होते. त्यातील एक राज्य आहे कोच्ची. आपण या दिवसांमध्ये जाणार आणि त्या कोच्चीचे जे राजा आहे त्यांना भेटले तर काम होईल म्हणून त्यांना एक आयडिया मिळालं. तिकडे गेल्यावर कळालं की त्यांना एकदम मरणाला टेकलेल्या स्त्रीमध्ये भयानक आजारामध्ये होते आणि त्यांच्या त्या परिस्थितीमध्ये माताच्या डोक्यात एक विचार आला की छेडबुट्टी तयार करायला सांगितलं आणि ते तयार करून त्या मातांनी 2 दिन पकडून घेतले आणि ते मिसळून घेऊन तिकडे जाऊन लावायला त्यांचा जे दासी लोक आहेत त्यांना सांगितलं. ते लोक जाऊन ते लावलं आणि ते बरं झालं. त्यानंतर त्यांनी 300 नाग सागवनाचा झाड दिले आणि त्याबरोबर पैसा पण बांधकामासाठी देऊन त्यांना मदत मिळाली. 1926 मध्ये सिस्टरांचा निधन झालेला आणि इथे सिस्टर रात्री मरण पावले. सर्व सिस्टर लोक इकडे होते तेव्हा तिकडचं जे गंडी आहे चर्चच्या गंडी आपल्या वाचत गेले. दुसऱ्या दिवशी पावसाळ्यामध्ये ते कधी होत नव्हता तरी दुसऱ्या दिवशी फुलाने भरले आणि पुण्याच्या कार्यक्रमात तेच वापर. सिस्टरांच्या मरणानंतर 55 वर्षानंतर अंधपणा जाहीर करण्याच्या प्रोसेसमध्ये 3 बिशप लोक आणि स्थानिक डॉक्टर लोक आणि ख्रिस्त मंडळीने नेमलेले काही फादर लोक हे सर्वांच्या सानिध्यामध्ये कबर उघडण्यात आला. तेव्हा जसे त्यांच्या गोडी ठेवले होते तसे 55 वर्षानंतर आहे तसे अजून राहिले. मेंदू अजून होते तसे राहिले म्हणून बोलले आणि त्यानंतर 30 रेलिक मिळाले पुण्यावशिष्ट. ते 30 बॉटलमध्ये तयार करून त्यांनी ते जॉन पॉल II यांनी आशीर्वादित म्हणून त्यांचा पद जाहीर केला. त्यानंतर पोप फ्रान्सिसनी त्यांना संत म्हणून जाहीर केला. 19 वर्षानंतर 19 वर्ष फादर 100 वर्षाचा असताना मरण पावले.
स्पर्श करत आहे. संडासच्या जागेच्या भागामध्ये छोटासा काहीतरी प्रॉब्लेम असलेले कोणाला तरी पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. पुरुषांच्या संबंधामध्ये परमेश्वर काही लोकांना काही विशेष आशीर्वाद देत आहे. कमरेच्या वरच्या भागामध्ये असलेले त्रास दूर करून देत आहे. पायाच्या गुडघ्याच्या पाठीमागच्या भागामध्ये गुडघ्यापासून खाली पाठीमागच्या भागामध्ये असलेल्या त्रासामध्ये पवित्र आत्मा कार्य करत आहे. येशूच्या रक्ताचा मोठा अभिषेक आपण स्वीकार करण्यासाठी आता प्रार्थना करूया. आपण हात वर करत थोडी वेळ स्त्री प्रार्थना करूया.